जय शिवराय. मी ना आज एक मारवाडी पद्धत यूज केली. आपल्याकडे नाही एक पराठा खाण्यासाठी येतात दादा. तर त्यांच्या वाईफनी एक कपड्याचं शॉप, लेडीज कपड्याचं शॉप ओपन केलंय. तर त्यांनी मला पूजेसाठी बोलवलं होतं. तर मग पूजेसाठी गेल्याच्या नंतर पुष्पगुच्छ वगैरे देण्यापेक्षा मी एक मारवाडी पद्धत यूज केली. काहीतरी त्यांच्याकडून वस्तू खरेदी केली. म्हणजे त्यांनी जे कपड्याचं दुकान टाकलंय त्याच्यापैकी मी खरेदी केली. एक रिअलाईज झालं कुठेतरी मनामध्ये की अरे नाही, कुठेतरी पद्धत नाही का असं बदलायला पाहिजे. आपण बऱ्याच ठिकाणी कसं बघतो ना की पुष्पगुच्छ देतात काहीतरी, नाही का, ज्याचा काहीच उपयोग होत नाही, त्या अर्ध्या तासामध्ये वगैरे सुकून जातो किंवा त्यांच्या व्यवसायाला हातभार लागत नाही. तर मग मी त्याच्यापेक्षा एक त्यांच्याकडून कपडे घेणं एक म्हणजे मदत म्हणून एक कपडे घेणं पसंत केलं. छान वाटलं की एक ते पण खुश झाले नाही का, की त्यांना एक एक मानसिक समाधानी वाटलं की बाबा हां, एक मराठी असून सुद्धा म्हणजे नाही का, आल्या आल्या पूजाच्या बोलवलं नंतर फक्त येऊन बघून गेले नाही असं नाही, किंवा एक वस्तू खरेदी केली. त्याच्या पाठीमागे ना एक हेतू असतो. म्हणजे एक मराठी व्यावसायिकांना हातभार लावला पाहिजे, मानसिक म्हणा किंवा वस्तूच्या रूपामध्ये देवाणघेवाण करणं फार गरज आहे आता ती काळाची, जे मारवाड्यांमध्ये फार बघायला मिळतं. म्हणजे त्यांच्यामध्ये पूजेच्या दिवशी किंवा उद्घाटनाच्या दिवशी म्हणजे त्यांच्यामध्ये ना पुष्पगुच्छ देणं हे फार सरासर टाळलं जातं. जर प्रत्येकाने व्यावसायिकांनी जर ही गोष्ट अवलंबली तर किती म्हणजे फरक पडेल ना. आणि खूप फरक पडतो. म्हणजे एक मराठी व्यावसायिकाने जेव्हा मानसिकरित्या सपोर्ट करतो ना, तेव्हा त्या व्यक्तीने जेव्हा जे स्टार्टअप केलेलं असतं किंवा एक नवीन काहीतरी सुरुवात केलेली असते ना, त्यांच्या मानसिकतेला मध्ये खूप फरक पडतो आणि खूप आधार वाटतो. त्यांना एक उत्साह वाटतो आणि पुढे जाण्यासाठी एक प्रेरणा मिळते. मला पण छान वाटलं की अरे आपण म्हणजे एक वस्तूच्या रूपात काहीतरी घेतलं. भेटवस्तू म्हणजे नाही का, फुल गुच्छ वगैरे न देता काहीतरी नवीन.